मच्छिंद्र पवार यांच्या हस्ते कोणाला? मच्छिंद्र राहुल पवार आणि मच्छिंद्र पवार यांच्या हस्ते राहुल रोकडे आणि मच्छिंद्रदादा पवार यांच्या हस्ते नुकत्याच झालेल्या सामन्याचा सामनावीर मच्छिंद्र याला सामनावीरचा पुरस्कार देतील. दुसरा पाठवलं चांगला चेंडू स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न होता. धावबाची संधी या ठिकाणी डायरेक्ट हिटचा प्रयत्न. एक महत्वपूर्ण कॉल झाला असता. दुसरा धावायचा प्रयत्न करतायत सुयश. निश्चितच 2 धावा पूर्ण केल्यात. रिस्क घेतली होती या ठिकाणी सुयश यांनी. पहिल्या चेंडूवरती धावबाची संधी निर्माण झाली होती. निश्चितच बचावले या ठिकाणी सुयश. या 2 धाव्याने वैयक्तिक आणि स्वतःचं खातं उघडलंय सुयश यांनी. हाकून टप्प्याचा चेंडू पुन्हा टोलवण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत आणि चेंडूला दाखवलंय आसमान. चेंडू जातोय सीमा पार. षटकार. क्रिकेट हा फक्त एक खेळ नाही, तो संयम, शिस्त आणि जिद्द शिकवणारा पाठशाला आहे. पुन्हा पुढे टाकण्याचा प्रयत्न. इनसाइड आउट खेळलाय कव्हरच्या डोक्यावर. दुसरा धावाचा प्रयत्न होतो. निश्चितच 2 धावा पूर्ण केल्यात. पुन्हा एकदा संदीप आणि सुयश यांनी. या 2 धावेच्या मदतीने वाढती धावसंख्या 10 धावा. आक्रमण करतोय सुयश. पॉवर प्लेचा फायदा घेण्यासाठी ओळखला जातो. पुन्हा एकदा यॉर्कर लाईनचा चेंडू होता. थोडासा स्लो चेंडू टाकलाय. गती दिली नाही या चेंडूवरती. एका धावे संतुष्ट मानलं सुयश यांनी. या एका धावेच्या मदतीने वाढती धावसंख्या 11 धावा विदाऊट लॉस. पुन्हा एकदा टोलवण्याचा प्रयत्न केला. प्रयत्न मात्र बसला. एक निर्धाव चेंडू. आज सलामीला संदीप आले आहेत सुयश यांच्या सोबत. कट करण्याचा प्रयत्न पण पंचांचा इशारा येतोय. पंच आपले भाव फैलवत आहेत. एक वाईड चेंडू. अतिरिक्त धाव खर्च केली स्वप्नील यांनी. या एका धावेच्या मदतीने वाढती धावसंख्या 12 धावा. पुन्हा एकदा टोलवण्याचा प्रयत्न केला. प्रयत्न मात्र बसला. एक निर्धाव चेंडूने या षटकाची समाप्ती. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक 12 धावा विदाऊट लॉस. चांगला चेंडू. पुन्हा एकदा टोलण्याचा प्रयत्न केला. अनुभवी सुनील जाधव एकदा गोलंदाजी मार्कवरती आले आहेत. दुसरं षटक घेऊन आले आहेत पॉवर प्लेचा आपल्या संघाकडनं. पुन्हा एकदा स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न होता. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या दिशेने चेंडू मात्र जातोय. 1 बाउन्स. सीमारेषा पार. चौकार. आक्रमण केलंय सुयश यांनी. पॉवर प्लेचा फायदा घेतोय सुयश. पुन्हा एकदा स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न होता. थोडासा दूर टाकलाय. वाईड चेंडू. एक अतिरिक्त धाव. शरीरापासून दूर टाकण्याचा प्रयत्न करतायत सुनील.
पुन्हा एकदा स्टेप आउट करण्याचा प्रयत्न होता. इनसाइड आउट फटका टोलवला आहे सगळं कव्हरच्या डोक्यावरनं. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झाला सुयश यांच्याकडनं. निश्चितच 2 धावा वाचवल्यात आपल्या संघासाठी. चालू सामन्यासाठी चेतनाप्पा काळे तसंच सूरज सोन्या काळे यांचंही आगमन झालेलं आहे. त्यांचंही दिवे पंचक्रोशीमधील सर्व तमाम क्रिकेट शौकीन तसेच सर्व खेळाडू यांच्याकडून सहर्ष असं स्वागत. उत्कृष्ट पद्धतीचा मारलेला फटका. धावसंख्येत 6 ने भर धावसंख्या झाली ती 25. चालू सामन्याचं दुसरं षटक चालू. उत्कृष्ट पद्धतीचं बॅटिंगचं प्रदर्शन करतोय तो सुयश गाडे. स्पिरिट ऑफ द क्रिकेट असं उत्तम उदाहरण आहे ते सुयश गाडे. आपल्याकडे असलेल्या अनुभवाचा कौशल्याचा आणि खेळाडू वृत्तीचा खेळ खेळतात ते सुनील नाना जाधव. उत्कृष्ट पद्धतीचा फटका त्यावर एक धाव पूर्ण आणि एकाच धावेवर समाधान मारले ते सुयश गाडे. त्यांना तोलामोलाची साथ देतात ते संदीप. पाहूया संदीप आपल्या संघासाठी काय करतात ते. चालू असलेला सामना प्रताप नाना 11 विरुद्ध भैरवनाथ क्रिकेट क्लब सोनोरी. चालू सामन्यात चालू उत्कृष्ट पद्धतीचा फटका परंतु बॅटवर व्यवस्थित आला नाही. त्यात एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न परंतु सुयश गाडे यांनी समाधान मानलेलं आहे. त्याला साथ पुन्हा एकदा दिली आहे ते संदीप काळे यांनी. धाव संख्येत 1 ने भर. धाव संख्या झाली ती 27. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या झालेली आहे ती 27. स्ट्राईकवर खेळतोय तो संदीप शिंदे. नॉन स्ट्राईकला आहे तो सुयश गाडे. वैयक्तिक पहिले संघाचे 3रे षटक घेऊन येतोय तो पवारवाडी गावचा युवा खेळाडू प्रवीण पवार. क्षेत्ररक्षणात बदल. चालू असलेले दिवे प्रीमियर लीगचे पर्व 9 त्यातल्या 3ऱ्या दिवसाचा खेळ चालू. पाहूया प्रवीण काय रणनीती आखतोय तो. थोडासा भरकटलेला चेंडू त्यावर अंपायरचा इशारा वाईड. धाव संख्येत 1 ने भर. धाव संख्या झाली ती 28. चालू असलेला उत्कृष्ट पद्धतीचा सामना. उत्कृष्ट पद्धतीचा मारलेला फटका. थोडेसे फंबल झालेले होते ते ओमकार पवार परंतु उत्कृष्ट पद्धतीचं क्षेत्ररक्षण केले ते ओमकार पवार यांनी. पवारवाडे गावचे उत्कृष्ट फलंदाज. आपल्या फलंदाजासाठी ते संपूर्ण पुरंदर तालुक्यात फेमस असलेले असे ओमकार पवार. प्रवीणचा एक चेंडू. पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा फटका. त्यावर त्याच पद्धतीचा आणि उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेटचं कौशल्य दाखवले ते सुयश गाडे यांनी. सुयशसाठी नक्कीच टाळ्या झाल्या पाहिजेत. उत्कृष्ट पद्धतीचा खेळ खेळतोय तो सुयश गाडे. त्याला उत्कृष्ट पद्धतीची तोलामोलाची साथ दिली ती संदीप शिंदे यांनी. धाव संख्या जाऊन पोचली ती 31. बिनबाद 31. उत्कृष्ट पद्धतीचं फलंदाजीचं कौशल्य दाखवलं ते भैरवनाथ क्रिकेट क्लब सोनोरी या संघाने. सुयश गाडे आपण आपल्या तब्येतीची काळजी घ्यावी. खेळ हा येतच असतो पण तब्येत महत्वाची. सर्वच क्रिकेट शौकीनांची आपल्याकडून खूप अशी अपेक्षा आहेत.
चालू असलेला सामना भैरवनाथ क्रिकेट क्लब सोनवरी विरुद्ध प्रताप नाना 11 पवारवाडी. उत्कृष्ट पद्धतीचा टाकलेला चेंडू, त्यावर उत्कृष्ट पद्धतीचा खेळ, उत्कृष्ट पद्धतीचं क्षेत्ररक्षण केले ते प्रताप नाना याने. उत्कृष्ट पद्धतीची फेकी टाकतोय तो प्रवीण पवार. उत्कृष्ट पद्धतीचा हवेत मारलेला फटका आणि चेंडू सीमारेषा पार, षटकार. 6 धावांच्या मदतीने धावसंख्या झाली ती 38. आतापर्यंत प्रवीण पवार यांनी धावसंख्येवर अंकुश लावण्याचा पुरेपूर प्रयत्न केला होता, परंतु संयम म्हणजे स्वतःचं युद्ध स्वतः विरुद्ध याचं उत्तम उदाहरण दिले ते संदीप शिंदे यांनी. उत्कृष्ट पद्धतीचं वेट करून तो षटकार मारला तो संदीप शिंदे. उत्कृष्ट पद्धतीचे बॉलर आहेत ते संदीप शिंदे, त्याबरोबरच फलंदाजीचं कौशल्य सुद्धा दाखवतोय तो संदीप शिंदे. धावसंख्या 38 वर स्थिर. उत्कृष्ट पद्धतीचं खेळाडू दाखवली प्रवीण पवार आणि त्यांना एक यश मिळालेलं आहे. यावर संदीप शिंदे बाद झालेला आहे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती 1/38. चेतनाप्पा काळे यांना मी नम्र विनंती करतो, मान्यवरांनी जो पाठीमागचा सामना झाला त्या सामन्यात जे सामनावीर झाले ते अमित झेंडे यांना मी नम्र विनंती करतो की आपण मान्यवर चेतनाप्पा काळे यांच्या हस्ते तो स्वीकारावा. उत्कृष्ट पद्धतीचं क्षेत्ररक्षण केलं होतं या आधीच्या चेंडूवर रोहित याने. पवारवाडी गावामध्ये खूप सारे युवा खेळाडू, त्या युवा खेळाडूमध्ये एक उत्कृष्ट पद्धतीचा क्षेत्ररक्षक असा हा रोहित. चालू असलेला सामना भैरवनाथ क्रिकेट क्लब सोनोरी विरुद्ध प्रताप नाना 11 पवारवाडी. वैयक्तिक पहिले, क्षमस्व वैयक्तिक दुसरे आणि संघाचे तिसरे षटक घेऊन आलाय तो स्वप्नील. त्यावर उत्कृष्ट पद्धतीचा फटका, 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी ही धाव यशस्वीरित्या पूर्ण. धावसंख्येत 2 ने भर. धावसंख्या झाली असेल ती 40. पवारवाडी गावातील एक उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू असा हा स्वप्नील पवार. उत्कृष्ट पद्धतीचा हवेत मारलेला फटका आणि त्यावर उत्कृष्ट पद्धतीचं विकेट किपिंग केलंय ते विशाल पवार यांनी. आणि सोनवरी संघाला खूप मोठा धक्का, त्या धक्का देण्याचं काम केलेलं आहे ते स्वप्नील पवार आणि त्याला तोलामालाची साथ दिलेली आहे ती विशाल अण्णा पवार यांनी. आणि दिव्य पंचक्रोशी मधील दानशूर व्यक्तिमत्व, क्रिकेटसाठी सदैव तत्पर असलेले ॲडव्होकेट बाजीराव काळे यांचे आगमन झालेलं आहे. त्यांचंही सर्व क्रिकेट शौकीन खेळाडू, संघमालक यांच्यातर्फे सहर्ष असं स्वागत. आपल्याकडून असंच क्रिकेटसाठी अनुदान योगदान व्हावं हीच प्रजासत्ताक दिनानिमित्त ईश्वरचरणी प्रार्थना. आलेल्या सर्व खेळाडूंना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. कॅमेरामॅन यांना नम्र विनंती, मान्यवरांच्या हस्ते सामनावीराचा पुरस्कार देतोय तो आपण चित्रित करावा. उत्कृष्ट पद्धतीचा बचावात्मक खेळ केलाय तो नवीन खेळाडू. त्या खेळाडूची ओळख करून देण्याची गरज नाही असा हा नामवंत खेळाडू म्हणजे तो कल्पेश माने. वयाच्या 13व्या वर्षीपासून ओपनच्या संघात खेळतोय तो कल्पेश माने. उत्कृष्ट पद्धतीचा चेंडू टाकलाय तो स्वप्नील पवार यांनी. त्यावर बचावात्मक पद्धतीची खेळी केली ती कल्पेश याने आणि 1 धाव पूर्ण. 1 धाव, एका धावाच्या मदतीने धाव संख्या झाली ती 41. उत्कृष्ट पद्धतीचा बचावात्मक खेळ केला तो कल्पेशाने. स्ट्राईकवर आले ते बंटी.
उत्कृष्ट पद्धतीचा हवेत मारलेला फटका, पाहू यावर काय होतंय ते. आणि चेंडू सीमारेषा पार, षटकार. 6 धावांच्या मदतीने धावसंख्या झाली ती 47. उत्कृष्ट पद्धतीचा खेळ खेळतोय तो बंटी, त्याला तोलामोलाचं मार्गदर्शन सुद्धा करतोय तो कल्पेश. धावसंख्या झाली ती 47. 5 चेंडू. स्वप्नीलचा पुढील चेंडू खेळतो बंटी. उत्कृष्ट पद्धतीचा हवेत मारलेला फटका, त्यावर चेंडू सीमारेषा पार, षटकार. उत्कृष्ट पद्धतीचं 2 षटकार मारून सोनवरी संघाला धावसंख्येत 50 पार करून दिली ती बंटी याने. धावसंख्येत 6 ने भर, धावसंख्या झाली ती 53. 2 चेंडू मध्ये 12 धावा करून उत्कृष्ट पद्धतीचा खेळ दाखवला तो बंटी यांनी. वैयक्तिक पहिले आणि संघाचे 5वे षटक घेऊन आलाय तो ओमकार पवार. उत्कृष्ट पद्धतीचं बॉलिंगचं प्रदर्शन करतोय तो ओमकार पवार. ओमकार पवार जेजुरी, कोडीत, दिवे, पुरंदर तालुक्यातील प्रत्येक ठिकाणच्या मैदानावर गाजलेला खेळाडू म्हणजे ओमकार पवार. ओमकार पवार उर्फ पिल्या. उत्कृष्ट पद्धतीचा हवात मारलेला फटका, त्यावर उत्कृष्ट पद्धतीचं ऋषिकेश काळे यांचं फिल्डिंगचं प्रदर्शन. आणि सोनवरी संघाला पुन्हा एकदा मोठा धक्का झालाय तो कल्पेश माने यांच्या रूपाने. मान्यवर सूरज काळे यांना मी नम्र विनंती करतो की याच्या अगोदर जो सामना झाला होता त्यात सामनावीर जे ठरले होते विजय पवार यांना आपण सामनावीराचा पुरस्कार देऊन त्यांना नामांकन द्यावं व आपण पुरस्कृत करावं. मान्यवर सूरज काळे यांना मी नम्र विनंती करतो की आपण स्टेजवर स्थानापन्न व्हावं. तसेच विजय पवार यांना सुद्धा मी नम्र विनंती करतो की आपण आपला सत्कार स्वीकारण्यासाठी स्टेजवर स्थानापन्न व्हावे. कल्पेशची जागा भरून काढण्यासाठी ज्यांच्या विचाराच्या प्रेरणेतून हे DPL चालू झालं असे हे मंगेश भाडळे, जानता राजा प्रतिष्ठान यांच्या रूपाने ज्यांनी DPL 1चं जी सुरुवात केली होती ना, त्या सुरुवातीमध्ये जे अग्रस्थानावर जे होते ते मंगेश भाडळे यांचं क्रिकेटसाठी दिवे पंचक्रोशीसाठी खूप सारं योगदान आहे. आल्या त्यांनी बचाव पद्धतीचा खेळ केला. 1 धाव पूर्ण, धावसंख्येत 1 ने वाढ, धावसंख्या झाली ती 54. स्ट्राईकवर आले ते बंटी यांच्याकडून शेवटच्या षटकामध्ये आतिषबाजीची अपेक्षा ठेवली ते सोनवरीच्या सर्व खेळाडूंनी तसेच दिवे पंचक्रोशीतल्या ग्राउंडवर जमलेल्या तमाम क्रिकेट शौकीनांनी. दिवे पंचक्रोशीमधील प्रगतशील शेतकरी बागायतदार लक्ष्मण झेंडे यांचे आगमन झालेलं आहे. त्यांचेही सर्व तमाम क्रिकेट शौकीन खेळाडू संघमालक सर्वांतर्फे सहर्ष असं स्वागत आणि त्यांच्यातर्फे सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. धावसंख्या स्थिर झाली ती 54. उत्कृष्ट पद्धतीचा चेंडू टाकला तो ओमकार याने, परंतु 1 धाव चोरटी धाव घेण्यात रोखू शकले नाही ते विशाल पवार. धावसंख्येत 1 ने भर, धावसंख्या झाली ते 55. स्ट्राईकवर आले ते सोनेरी संघाकडून खेळत असलेले मंगेश भाडळे. पाहूया मंगेश भाडळे आपल्या संघासाठी काय करतात ते. उत्कृष्ट पद्धतीचं खेळाडू वृत्ती दाखवतोय तो प्रतापनाना 11 संघ.
शेवटचा चेंडू, उत्कृष्ट पद्धतीचा मारलेला फटका, त्यावर थोडेसे फंबल झाले ते साहिल पवार आणि धावबाद झाले ते मंगेश भाडळे. धावसंख्येत 1नेच भर होईल. धावसंख्या झाली ती 56. जिंकण्यासाठी प्रताप नाना संघाला 57 धावांची गरज. यानंतर होणारा सामना शिवप्रेमी क्रिकेट क्लब पवारवाडी विरुद्ध शंभूराजे प्रतिष्ठान दिवे पंचक्रोशी. दोन्ही संघातील कर्णधार खेळाडू यांना मी नम्र विनंती करतो की आपण टॉस उडून घेण्यासाठी स्टेजकडे यावे. यानंतर होणारा सामना शिवप्रेमी क्रिकेट क्लब पवारवाडी विरुद्ध शंभूराजे प्रतिष्ठान दिवे पंचक्रोशी. दोन्ही संघातील खेळाडू तसेच संघनायक यांना मी नम्र विनंती करतो की आपण नाणेफेक करण्यासाठी स्टेजकडे यावे. आणि पुणे जिल्ह्यात उत्कृष्ट पद्धतीचं पंचांचं काम बघतात ते अक्षय चांदगुळे त्यांच्या सोबत आहेत ते मेटे सर. यांचंही आपल्या सर्व दिवे पंचक्रोशीतील खेळाडूंना खूप मोठं सौजन्य असतं, तसेच उत्कृष्ट पद्धतीचं योगदान असतं त्यांचंही सहर्ष असं स्वागत. प्रताप नाना संघाला मी नम्र विनंती करतो की आपले 2 फलंदाज मैदानात पाठवावे. प्रताप नाना 11 संघाचे 2 फलंदाज मैदानात येतात. डावीकडे आहे तो ओमकार पवार उर्फ पिल्या, ज्याने आपल्या फलंदाजीच्या रूपाने संपूर्ण पुरंदर तालुक्यामध्ये दहशत केली. तो ओमकार उर्फ पिल्या, त्याला साथ देतोय तो डावकुरा शैलीचा फलंदाज विशाल अण्णा पवार. उत्कृष्ट पद्धतीचं बॉलिंगचं प्रदर्शन केलं होतं ते ओमकार पवार यांनी. शेवटच्या षटकामध्ये 3च रन दिले होते, 1 विकेट घेतली होती. असं उत्कृष्ट पद्धतीचं बॉलिंगचं प्रदर्शन केलं होतं तो ओमकार पवार. बॉलिंग नंतर बॅटिंगचं प्रदर्शन करण्यासाठी आला आहे तो ओमकार पवार, दिवे पंचक्रोशी मधील नामवंत खेळाडू. आणि ओमकार सामना करतील ते आहेत ते अजित काळे. ठकास महाटक या प्रकारची ही होणारी जुगलबंदी म्हणता येईल. उत्कृष्ट पद्धतीचं बॉलिंगचं प्रदर्शन करून संपूर्ण दिवे पंचक्रोशीचं नाव पुरंदर तालुक्यात नेण्याचं जे अग्रस्थान आहे ते अजित काळे आणि ओमकार पवार. मूळचा काळेवाडी गावचा अजित काळे खेळतोय तो सोनवरी संघाकडून. पंचांना मी नम्र विनंती करतो की सामना त्वरित चालू करून घ्यावा. यानंतर आपणाला अजून 4 सामने खेळवायचे आहेत. चालू पर्वाचा हा शेवटचा दिवस. ज्या सामन्याची फायनलची आपण जी वाट बघतो ती सूर्यप्रकाशात व्हावी, यासाठी जर आपल्याला खेळ करायचा असेल तर हा खेळ त्वरित चालू करावा लागेल. अक्षय सर आणि मेटे सर यांना मी नम्र विनंती करतो की आपण सामना त्वरित चालू करून घ्यावं. उत्कृष्ट पद्धतीचं अंपायरिंगचं काम बघतात ते अक्षय सर आणि मेटे सर. पहिला चेंडू, उत्कृष्ट पद्धतीचा मारलेला फटका, त्यावर दोन क्षेत्ररक्षक चेंडू खाली. उत्कृष्ट पद्धतीचं क्षेत्ररक्षणाचं कौशल्य दाखवलं ते संदीप शिंदे यांनी.
धावसंख्येत 2 ने भर. उत्कृष्ट पद्धतीचं क्षेत्ररक्षणचं कौशल्य दाखवलं संदीप शिंदे यांनी. नक्कीच त्यांच्यासाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. या एका चेंडूवरून आपल्याला समजतं की दोन्ही संघाला सामन्याचे किती महत्व आहे ते. पुन्हा एकदा मारलेला फटका, परंतु या फटक्याला कोणी रोखू शकत नाही. चेंडू सीमा रेषा पार, चौकार. धावसंख्येत 4 ने भर. धावसंख्या झाली ती 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 6. बिनबाद 6. खेळतोय तो ओमकार पवार. आपल्या बॅटिंगसाठी जो पुरंदर तालुक्यामध्ये प्रसिद्ध आहे तो ओमकार पवार. बॉलिंग टाकतोय तो अनुभवी असा अजित काळे. पाहूया अजित काळे काय करतोय तो सोनारी संघासाठी. उत्कृष्ट पद्धतीचा मारलेला फटका, परंतु याही फटक्याला कोणी रोखू शकणार नाही. चेंडू सीमा रेषा पार, चौकार. धावसंख्येत पुन्हा एकदा 4 ने भर. धावसंख्या झाली ती 10. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या बिनबाद 10 आणि वैयक्तिक 10 धावांवर खेळतोय तो ओमकार पवार. छोट्या वयातच मोठ्या ठिकाणी खेळण्याचा अनुभव, त्या अनुभवाचा पुरेपूर फायदा आणि आपल्यातील फलंदाजीचं उत्कृष्ट पद्धतीचं प्रदर्शन करतोय तो ओमकार पवार. 3 चेंडू मध्ये वैयक्तिक 10 धावांवर खेळतोय तो ओमकार पवार. ओमकारला रोखण्यासाठी सोनोरी संघाची उत्कृष्ट पद्धतीची रणनीती. क्षेत्ररक्षणात बदल. आपल्याकडे जो अनुभव आहे त्या अनुभवाचा पुरेपूर उपयोग करून घेतात ते कल्पेश माने. उत्कृष्ट पद्धतीची वापसी केलेले अनुभव कशाला म्हणतात ते तुम्ही याच एका चेंडूच्या प्रदर्शनानंतर बघू शकतात. 2 चौकारांच्या नंतर निर्धाव स्वरूपाचा चेंडू उत्कृष्ट पद्धतीचं कमबॅक केले ते अजित काळे यांनी. खूप मोठी अपील, परंतु अंपायरांचा इशारा वाईट. अतिरिक्त धावसंख्येत 1 ने भर. धावसंख्या झाली ती 11. चालू असलेला सामना भैरवनाथ क्रिकेट क्लब सोनोरी विरुद्ध प्रतापनाना 11 पवारवाडी. चालू सामन्याचे पहिले षटक प्रगतीपथावर. उत्कृष्ट पद्धतीचा मारलेला फटका, परंतु हवेत गेलेला फटका, परंतु क्षेत्ररक्षकांना काही अंदाज लागला नाही. त्याच्यामुळं ओमकार पवार यांना एक जीवनदान मिळालं आहे. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 12. उत्कृष्ट पद्धतीचा चालू असलेला सामना. पुन्हा एकदा अतिरिक्त धावसंख्येत 1 ने भर. पंचांचा निर्णय वाईट स्वरूपाचा. धावसंख्येत 1 ने भर. धावसंख्या झाली ती 13. 5 चेंडू पूर्ण. पहिल्या षटकाचे. खेळतोय तो विशाल अण्णा. उत्कृष्ट पद्धतीचा गॅप मध्ये मारलेला फटका. चेंडू आणि क्षेत्ररक्षण यांच्या रनिंग मध्ये जिंकलाय तो चेंडू. चेंडू सीमा रेषा पार, चौकार. धावसंख्येत 4 ने भर. उत्कृष्ट पद्धतीचं 4 रनाच्या साह्याने आपलं खातं खोलले ते विशाल पवार यांनी. धावसंख्येत 4 ने भर. धावसंख्या झाली ते 17. 1 षटकाच्या समाप्तीनंतर यानंतर होणारा सामना शिवप्रेमी क्रिकेट क्लब पवारवाडी विरुद्ध शंभूराजे प्रतिष्ठान दिवे पंचक्रोशी. तरी पण मी गणेश जावळे, ओमकार कटके यांना नम्र विनंती करतो की दोन्ही संघ नायकांनी स्टेजशी संपर्क साधावा आणि त्वरित नाणेफेक करून घ्यावी. वैयक्तिक पहिले संघाचे दुसरं षटक घेऊन आलाय तो
कल्पेश माने. वयाच्या 13व्या वर्षापासून फुलपिचच्या ओपनच्या मैदानात खेळतोय तो खेळाडू कल्पेश माने. उत्कृष्ट पद्धतीचा अनुभव असलाय तो कल्पेश माने. पाहूया काय करतोय आपल्या संघासाठी. उत्कृष्ट पद्धतीचा मारलेला फटका, पुन्हा एकदा गॅप मध्ये मारलेला फटका आणि उत्कृष्ट पद्धतीचं क्षेत्ररक्षण केले ते काळे यांनी. धावसंख्येत 2 ने भर, धावसंख्या झाली ती 20 क्षमस्व 19. धावसंख्येत 2 ने भर, धावसंख्या झाली ती 19. उत्कृष्ट पद्धतीचा बॉलिंग करतोय तो कल्पेश माने. त्याच पद्धतीचं प्रदर्शन, बॅटिंगचं प्रदर्शन करतोय तो ओमकार पवार. पुन्हा एकदा हवेत मारलेला फटका, पण पॉवर प्ले असल्यामुळे अतिरिक्त खेळ 2च आपण बाहेर ठेवू शकता. त्याचा पुरेपूर फायदा घेतोय तो ओमकार पवार. धावसंख्येत 4 ने भर, धावसंख्या झाली ती 23. ओमकार पवार यांचा फेवरेट शॉट म्हणता येईल किंवा फेवरेट जागा म्हणता येईल, जिथं ते खेळाडूंना आंब्याची बाग दाखवतात ते ओमकार पवार. धावसंख्येत 4 ने भर, धावसंख्या झाली ती 23. बिनबाद 23. उत्कृष्ट पद्धतीचा गॅप मध्ये मारलेला फटका, पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा घेतोय तो ओमकार पवार. नक्कीच ओमकार साठी सर्व खेळाडूंना नंबर 1 टाळ्याच्या रूपात त्याचं अभिनंदन केलं पाहिजे. आपल्या संघाला उत्कृष्ट स्थितीत नेऊन ठेवतोय तो ओमकार पवार. धावसंख्येत 1 ने भर, धावसंख्या झाली ती 27. वैयक्तिक 21 धावांवर खेळतोय तो ओमकार पवार. एकट्या ओमकार मध्ये सामना फिरवण्याची ताकद आहे, क्षमता आहे, असा खेळाडू आहे तो ओमकार पवार. पुढचा चेंडू टाकेल तो कल्पेश, खेळेल तो ओमकार. उत्कृष्ट पद्धतीची वापसी केली ती कल्पेश माने यांनी. निर्धाव स्वरूपाचा चेंडू, धावसंख्या झाली ती स्थिर 27 या धावसंख्या. पॉवर प्लेचा पुन्हा एकदा फायदा घेता येतो आणि लेग साइडला कटवलेला चेंडू, त्यावर एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसऱ्या धाव पण यशस्वीरित्या पूर्ण. धावसंख्येत 2 ने भर, धावसंख्या झाली ती 29. चालू सामन्याचं दुसरं षटक प्रगती पथक मार्गावर. धावसंख्या झाली ती 29. बिनबाद 29. उत्कृष्ट पद्धतीचं बॅटिंग करतोय तो ओमकार पवार. त्याला तोलामोलाची साथ देतोय तो विशाल पवार. षटक घेऊन येतोय तो कल्पेश माने. तीनही पवारवाडी गावचे खेळाडू. डीपीएल ची खासियत, गाव जरी एक असले तरी विरुद्ध संघातून खेळावं लागतं. अतिरिक्त धावसंख्येत 1 ने भर, पंचांचा निर्णय. वाईट स्वरूपाचा चेंडू, धावसंख्येत 1 ने भर, धावसंख्या झाली ती 30. उत्कृष्ट पद्धतीचा कटवलेला चेंडू, त्यावर बंटी यांच्याकडून थोडस फंबल झालेला आहे. चेंडू मागे धावतोय तो मंगेश भाडळे. उत्कृष्ट पद्धतीचे क्षेत्ररक्षण केले ते मंगेश भाडळे यांनी, परंतु 2 धावा घेण्यात ते रोखू शकले नाही ओमकार याला. ओमकार यांच्या 2 धावा पूर्ण. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या झाली ती 32. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 32. यानंतरचा होणारा सामना शंभूराज प्रतिष्ठान देवी पंचक्रोशी विरुद्ध शिवप्रेमी क्रिकेट क्लब पवारवाडी. दोन्ही संघाला तिसरा पुकार देण्यात आहे. दोन्ही संघाचे संघनायक गणेश जावळे, ओमकार कटके. आपणास नम्र विनंती, नाणेफेकीसाठी त्वरित माईकशी संपर्क साधावा, स्टेजवर स्थानापन्न व्हावं. यानंतर आपल्याला लीगचा शेवटचा सामना त्वरित चालू करायचा आहे.
तरी दोन्ही संघातील खेळाडू, संघनायक, संघमालक यांनी सहकार्य करावं अशी मी आयोजक श्रीराम क्रिकेट क्लब काळेवाडी यांच्याकडून विनंती करतो. चालू असलेले जे सामना त्याचं उत्कृष्ट पद्धतीचं आयोजन केलेलं आहे श्रीराम क्रिकेट क्लब काळेवाडी यांनी. आठव्या चेंडू मध्ये 25 धावांची गरज आहे ते प्रताप नाना 11 या संघाला. उत्कृष्ट पद्धतीचा हवेत मारला उत्तुंग असा षटकार, सीमारेषा पार षटकार. धाव संख्येत झाली 6 ने भर. उत्कृष्ट पद्धतीचं बॅटिंगचं प्रदर्शन करतो विशाल यांनी. चौकारानंतर षटकार. प्रताप नाना 11च्या दोन्ही खेळाडूंमध्ये स्वतःमध्येच एक जुगलबंदी चालू आहे. तू चौकार मारू शकतो तर मी सुद्धा षटकार मारू शकतो अशा प्रकारचा इशारा दिलाय तो विशाल अण्णा पवार यांनी. वैयक्तिक 10 धावांवर खेळतोय. 2 चेंडूमध्ये 10 धावा. उत्कृष्ट पद्धतीचा बॅटिंगचं प्रदर्शन केले ते विशाल याने. धाव संख्येत पुन्हा एकदा 6 ने भर. धाव संख्या झाली ती 38. एका चेंडूच्या समाप्तीनंतर तिसरे षटक प्रगतीपथक मार्गावर. वैयक्तिक 10 धावांवर खेळतोय तो विशाल पवार. 2 चेंडू 10 धावा. उत्कृष्ट पद्धतीचा मारलेला फटका. पुन्हा एकदा चेंडू सीमा रेषा पार षटकार. 3 चेंडू 16 धावा. काय कौतुक करावं या खेळाडूचं. उत्कृष्ट पद्धतीचा खेळ खेळतो तो विशाल अण्णा पवार. 3 चेंडू मध्ये 16 धावा. उत्कृष्ट पद्धतीचा षटकार मारलाय तो विशाल अण्णा पवार यांनी. शिवप्रेमी संघ शंभूराजे प्रतिष्ठान संघाचा संघनायक खेळाडू आपल्यासाठी नाणेफेकीची प्रतीक्षा करताय. कृपया आपण माईकशी संपर्क साधावा. सोळा चेंडू मध्ये 13 धावांची गरज. उत्कृष्ट पद्धतीचा षटकार. चेंडू सीमा रेषा पार षटकार. आणि उत्कृष्ट पद्धतीचं बॅटिंगचं प्रदर्शन करतो तो विशाल अण्णा पवार. या खेळाडूसाठी खरंच टाळ्या झाल्या पाहिजेत. उत्कृष्ट पद्धतीचं बॅटिंगचं प्रदर्शन केलं या विशाल अण्णा पवार यांनी. वैयक्तिक 22 धावा ते सुद्धा फक्त 4 चेंडू मध्ये. उत्कृष्ट पद्धतीचं बॅटिंगचं प्रदर्शन करतोय ओमकार कटके. आपणास चौथा पुकार देण्यात येत आहे. कृपया माईकशी संपर्क साधावा. नाणेफेक करायची आहे. या दिवे गावचे कार्यक्षम माजी सरपंच योगेश बाप्पू काळे. क्रिकेटसाठी त्यांचं खूप असं योगदान. मैत्री असो, क्रिकेट असो, समाजकारण असो, प्रत्येक ठिकाणी अग्रस्थानी असलेले योगेश बाप्पू काळे यांना मी नम्र विनंती करतो आपण नाणेफेकीसाठी मान्यवरांच्या रूपात यावं. आपलं जे योगदान आहे त्या योगदानाबद्दल किती जरी आपले आभार मानले तरी ते कमीच आहे. अशोक जगाड आणि ओमकार कटके नाणेफेक करून घेत आहे. कॅमेरामॅन यांना मी नम्र विनंती करतो आपण ते चित्रित करावं. देव पंचक्रोशी गावचे माजी सरपंच योगेश बाप्पू काळे यांच्या हस्ते नाणेफेक होत आहे. चालू असलेला सामना सोनोरी विरुद्ध पवारवाडी. उत्कृष्ट पद्धतीची वापसी केली ते अजित काळे यांनी. निर्धाव स्वरूपाचा चेंडू. धाव संख्या स्थिर आहे ती 50 धावांवर. चौदा चेंडू मध्ये 7 धावांची औपचारिकता. शंभूराजे प्रतिष्ठान दिवे पंचक्रोशी या संघाने नाणेफेक जिंकली त्याबद्दल त्यांचं हार्दिक असं अभिनंदन. आपणास नम्र विनंती करतो की आपला निर्णय त्वरित
कळवावा. यानंतर होणारा सामना शंभूराजे प्रतिष्ठान दिवे पंचक्रोशी विरुद्ध शिवप्रेमी क्रिकेट क्लब पवारवाडी. धाव संख्या झाली 1 ने भर. धाव संख्या झाली ती 51. वैयक्तिक 25 धावांवर खेळतोय तो ओमकार, पण ओमकारपेक्षा तुफानी फटकेबाजी केली ते विशाल पवार यांनी. वैयक्तिक 23, 6 चेंडूमध्ये 23 धावा. उत्कृष्ट पद्धतीचा मारलेला फटका, त्यावर थोडेसे उत्कृष्ट पद्धतीचं क्षेत्ररक्षण झालेलं नक्कीच पाहता येईल काय झाले ते आपण. 2 धावा पळून पंचांचा निर्णय थर्ड अंपायर. पाहूया काय होतंय रे. चालू असलेला सामना सोनोरी विरुद्ध पवारवाडी. चौकार, पंचांचा निर्णय चौकार. उत्कृष्ट पद्धतीचा प्रयत्न केला होता संदीप शिंदे यांनी. बंटी यांना नम्र 1 मिनिट. चौकार, पंचांचा निर्णय चौकार. धाव संख्येत 4 ने भर. तीन धावांची गरज आहे ती पवारवाडी संघाला. उत्कृष्ट पद्धतीचा चौकार मारला तो ओमकार पवार यांनी. 12 चेंडूमध्ये 29 धावांवर खेळतो तो ओमकार. जिंकण्यासाठी 12 चेंडूमध्ये 2 धावांची गरज. 2 उत्कृष्ट पद्धतीचं खेळ केला तो विशाल पवार यांनी. एक प्रकारची ग्राउंडवर दहशत दाखवले ते विशाल अण्णा पवार यांनी. 6 चेंडूमध्ये 23 धावा. ओमकार पवार यांच्या 12 चेंडूमध्ये 29 धावा. चालू असलेला सामना सोनोरी विरुद्ध पवारवाडी. बॅटची कडा लागून गेलेला चेंडू, त्यावर मंगेश भाडळे यांचं उत्कृष्ट पद्धतीचं क्षेत्ररक्षण आणि विजयी धाव घेतली होती विशाल पवार यांनी. सर्व खेळाडूंनी त्यांचं टाळ्या वाजवून स्वागत केलं पाहिजे, अशी ही जोड आहे ती विशाल पवार ओमकार पवार. 55 धावांचं लक्ष्य त्यांनी 19 चेंडूमध्ये पार केले ते विशाल पवार आणि ओमकार पवार. क्षमस्व 57 धावांचं जे लक्ष्य पार केले 19 चेंडूमध्ये ते विशाल पवार आणि ओमकार पवार. वैयक्तिक 12 चेंडूमध्ये 29 धावा केल्यात ते ओमकार पवार यांनी आणि वैयक्तिक 7 चेंडूमध्ये 25 धावा केल्यात ते विशाल यांनी. ओमकार पवार यांना मी नम्र विनंती करतो
चालू सामन्याचा सामनावीर पुरस्कार स्वीकारण्यासाठी आपण स्टेजवर यावं. ओमकार पवार 1 षटक 3 धावा 1 विकेट आणि 12 चेंडूमध्ये 29 धावा असं उत्कृष्ट पद्धतीचं खेळाचं प्रदर्शन केले ते ओमकार पवार यांनी. मान्यवर आकाश वाल्लेकर यांना मी नम्र विनंती करतो. चालू सामन्याचा जो सामनावीरचा पुरस्कार आहे, ज्याने आपली बॅटिंग आणि बॉलिंगचं उत्कृष्ट पद्धतीचं प्रदर्शन केलं, ओमकार पवार याला